पर्यटकांच्या आत्म्याला आता खऱ्या अर्थानं शांती मिळाली. डोंबिवलीतील पहलगाम हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांनी मानले भारतीय लष्कराचे आभार. भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला करून जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान याबाबत पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या डोंबिवली येथील पर्यटक हेमंत जोशी, अतुल मोने यांच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिली आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा भारताने अल्पावधीत बदला घेतला. दहशतवाद्यांचे अड्डे भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केले. या दहशतवादी मारले गेले. लष्कराच्या या सिंदूर विशेष मोहिमेबद्दल आम्हाला भारत सरकार आणि भारतीय लष्कराचा अभिमान वाटतो. या कारवाईमुळे आम्ही खूप समाधानी आहोत. गेलेला माणूस परत येत नाही याबद्दल दुःख आहे. पर्यटकांच्या बलिदानाला अशा प्रकारच्या कारवाईतून खऱ्या अर्थानं श्रद्धांजली देण्यात आली. दहशतवादाचे समूळ उच्चाटन होईपर्यंत अशा प्रकारच्या कारवाई लष्कराने सुरू ठेवल्या पाहिजेत. दहशतवाद्यांनी केवळ पर्यटकांवर नव्हे तर भारत देशावर हल्ला केला होता आणि त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवणं योग्य होतं. लष्कराच्या या विशेष मोहीम कारवाईत पुन्हा राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया अतुल मोने यांच्या पत्नी अनुष्का मोने यांनी दिली आहे. भारतीय सेनेने आत्ता जो स्ट्राईक केला, 9 मिसाईल सोडले दहशतवाद्यांच्या ह्याच्यावर, तर ते ऐकून खूप बरं वाटलं की त्यांनी बदला घेतला या त्यांच्या ह्याचा. आणि पहलगाममध्ये ज्यांनी अतुल आणि त्याच्याबरोबर अजून ज्या 26 जणांनी बलिदान दिलं आहे त्यांच्या आत्म्याला पण शांती लाभली असेल आता. आणि भारत सरकारने जे काही बदला घेतला आहे त्यावर त्यांचे आभारच आहेत. आणि ही त्यांनी आत्ता सुरुवात केली आहे. दहशतवादाचं त्यांनी मूळ नष्ट करावं अशी माझी इच्छा आहे. आम्हाला रात्री 3 वाजता कळालं की असा हमला केला आहे इंडियाने मिसाईल सोडून पाकिस्तानवर. तर हे ऐकून खूपच आनंद झाला मला की भारत या जी घटना झाली पहलगाममध्ये त्यावर त्यांनी खूप लगेच ॲक्शन घेतली आणि घेत आहे. ऑपरेशन सिंदूरचा आज जो स्ट्राईक होता तो सक्सेसफुल होता आणि पुढेही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, ठाणे.